सध्याचा भीषण काळ हा जातीयवाद्यांच्या वाढत्या प्रभावाचा असून भविष्यकाळात कोणत्याही परिस्थितीत बौद्ध धम्म टिकवणे आणि वाढवणे अत्यंत गरजेचे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला धम्म आणि त्यांचे विचार समाजासमोर आणणे अत्यंत आवश्यक आहे, असा सूर मान्यवरांनी आळवला। भावे नाट्यगृह येथे रविवारी आयोजित पहिल्या बौद्ध धम्म परिषदेचे प्रारंभी पंढरपूर येथील बौद्ध धम्म प्रचारक SK ऐवळे आणि उद्योगपती CR सांगलीकर यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन पार पडले। यावेळी भदंत गोविंदो मानदो, भदंत सोमानंद, भदंत प्रज्ञावंत, धम्मचारी विजित धम्म आदी उपस्थित होते। SK ऐवळे म्हणाले, बहुजन वर्गात बौद्ध धम्म वाढवला पाहिजे। यासाठी बहुजनांना धम्माची आवश्यकता असून सांगून त्यांना त्याकडे वळवण्याची गरज आहे। त्यासाठी अशा धम्म परिषद कार्यक्रमाची फार गरज आहे। CR सांगलीकर म्हणाले, कोणत्याही बॅनरखाली न एकत्र येता अशा धम्म परिषद आयोजित करून धम्माचे काम करणे महत्त्वाचे आहे। अशा कार्यक्रमांना माझी सोबत आणि सहकार्य नेहमीच असेल। पहिल्या सत्रात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेतृत्वाने राष्ट्रीय सहप्रभारी BS हस्ते म्हणाले, महागाई येथील जातीवादाच्या ताब्यातील बौद्ध विहार काढून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। येथील बौद्ध आंदोलकांच्या पाठीशी आम्ही आहोत। सुकुमार कांबळे यांनी या कार्यक्रमास मातंग होलार अशा विविध बहुजन समाजातील लोक उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले। प्रत्येक गावात भागात असे कार्यक्रम नियमित व्हावेत अशी यावेळी त्यांनी आशा व्यक्त केली। यावेळी उषा थोरात, प्रल्हाद मलमे, अशोक भटकर यांनी आपले विचार मांडले। तर द्वितीय सत्रात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय प्रभारी संदीप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सुभाष देसाई, प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे आदींनी आपले विचार मांडले। समारोपानंतर परिषदेच्या वतीनं भावे नाट्यगृह ते शिवाजी पुतळा परिसरापर्यंत रॅली काढण्यात आली। तर जमलंय की आपण वाढत राहणार आहे आणि वाढवूया। आणि आता सगळ्यात इतर समाजामध्ये जाऊन धम्माचा प्रसार करायचे का नाही करायचं 100% करायचे। आपल्याला करण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण म्हणजे आपलं स्वतःचं घर पहिल्यांदा सुधरू, त्यानंतर शेजारच्या घरामध्ये आपण जाऊया। अशा पद्धतीने सर्व प्रयत्न करत राहूया। आणि या संयोजकांनी हे संयोजन केलेलं आहे, अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करत राहा। आम्ही पण तुमच्याबरोबर काय म्हणतो खारीची वाटा उचलून आम्ही तुमच्या बरोबर असणार आहे किंवा आमच्या बरोबर तुम्ही राहा। सर्व मिळून आपण बौद्ध धर्माचा वाढ करूया। आज एवढंच सांगतो, इथंच सांगतो। नमो बुद्धाय, जय भीम। जय भीम, नमो बुद्धाय। आज 23 मार्च 2025 सांगली या ठिकाणी आपण बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व सांगली, मिरज, कुपवाड शहरामधील सर्व बुद्धविहारे, सर्व चळवळीतील कार्यकर्ते, सर्व फुले शाहू आंबेडकर विचाराच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य अशी बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे। तसेच बौद्धगया महाबोधी महाविहार हे सध्याला ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात असल्याकारणानं त्याचं आंदोलन आमचे आदरणीय सर्व बौद्ध भिक्खुगण गेल्या 1 महिन्यापासून त्यांचं त्या बौद्धगयेमध्ये आंदोलन सुरू आहे। त्यांच्याच प्रेरणा घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 3 मार्च 2025ला आपण माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं। त्यानंतर आम्ही त्यांना 8 दिवसाची मुदत देऊन 8 मार्चला आम्ही 1 दिवसीय भव्य धरणे आंदोलन घेतलं आणि त्याचा 3रा टप्पा म्हणून आज ही धम्म परिषद व रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही रॅली महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी सांगली जिल्ह्यातून समस्त बौद्ध समाज आम्ही एकवटण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हा समस्त एकवटलेला बौद्ध समाज एकत्रित करून आम्ही जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धगया हे आम्हा बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही, दिलं जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे। यानंतरही आंदोलनाचा 4था टप्पा 8 एप्रिलला जेलभरो आंदोलन आपण करणार आहोत। आणि महाबोधी महाविहार हे आमच्या ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। या बौद्ध धम्म परिषदेसाठी आपण बौद्ध धम्माची विचार चळवळ बहुजन समाजामध्ये नेण्याचं काम, बहुजन समाजाला यामध्ये सामील करून बहुजन समाजाला बुद्धाचा धम्म देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। यामध्ये प्रामुख्यानं मातंग समाज, होलार समाज, चर्मकार समाज, रामोशी समाज आणि सर्व बहुजन समाजातील लोकांना आम्ही बुद्ध धम्माचा विचार गेल्या 1 महिन्यापासून सांगत आलोय। त्यांच्यामध्ये प्रसार केला, त्यांना बुद्धाचा धम्म आणि बुद्धाची चळवळ सांगून या धम्म परिषदेसाठी ह्या सर्व जातीतील बहुसंख्य लोक या धम्म परिषदेला आणि या रॅलीला तन मन धनाने उपस्थित राहिलेले आहेत। मी सर्वांना शुभेच्छा देतो। धम्म परिषदेच्या आणि रॅलीच्या माध्यमातून इशाराही देऊ इच्छितो की माननीय जिल्हाधिकारी यांनी
सांगली जिल्ह्यातील तमाम बौद्ध समाजाच्या आणि बांधवांच्या भावना आपण महामहिम राष्ट्रपती, देशाचे प्रधानमंत्री आणि बिहार सरकार यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात. जय भीम, नमो बुद्धाय.